सर्वांना नमस्कार. आजच्या कथेचं नाव आहे लग्नाची पहिली रात्र. सई आणि पवनचं आजच लग्न झालं होतं. सईच्या वडिलांनी मोठ्या थाटात लग्न लावलं होतं. त्यातून पवन म्हणजेच आपल्या नवरदेवाला गव्हर्नमेंट जॉब होता. त्यामुळे त्यांनी लग्नात कोणतीच कसर ठेवली नव्हती. पण या लग्नामुळे सई मात्र अजिबात खुश नव्हती. तिला खूप शिकायचं होतं, पण तिच्या वडिलांचा पुढे शिकण्याला विरोध होता. आई बिचारी होती तिच्या बाजूने, पण त्यांचंही तिच्या बाबांसमोर काही चालत नव्हतं. आणि या स्थळाला नकार दिला आणि परत एवढं चांगलं स्थळ भेटलं नाही तर असं काहीतरी म्हणून बोलून त्यांनी आपल्या सईला लग्नासाठी तयार केलं. सईची नुकतीच 12वी झाली होती. अजून रिझल्टसुद्धा आला नव्हता तिचा. पण तितक्यात हे पवनरावांचं स्थळ चालून आलं. मग उगीच नकार देऊन हातचं स्थळ घालवणं राजभाऊंना म्हणजे सईच्या बाबांना पटलं नाही. आणि आपल्या मुलीच्या इच्छांचा विचार न करता त्यांनी परस्पर लग्नाला होकारसुद्धा दिला. आणि कसंबसं बळजबरी हे लग्न पार पडलं. सई बिचारी नाजूक, भोळी आणि शांत होती. त्यातून तिचं वयही कमीच असल्यामुळं थोडी अल्लडही होती. पण आपला हिरो पवन मात्र धिप्पाड शरीरयष्टीचा होता. एखाद्या राजकुमारापेक्षा कमी नव्हता तो. दिसायलाही देखणा आणि ऐन तारुण्यात आलेला. सर्वांच्या आशीर्वादाने लग्न झालं आणि नवी नवरी घेऊन पवन आपल्या घरी आला. पण मॅडमचं तोंड एकदम गच्च फुगलेलं होतं रागात. कारण पवनने घरी येताना गाडीत इथून तिथून तिचा हात धरला होता. त्यामुळे ती नाराजच होती. घरी आल्यावर उखाणा वगैरे होऊन गृहप्रवेशही झाला आणि नव्या नवरीला आणि तिच्यासोबत आलेल्या करवल्यांना एक सेपरेट खोली दिली. आणि आपला पवन मात्र सारखं तिथेच घुटमळत होता, भोंग्यासारखा. कारण त्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं. अरेंज मॅरेज असलं तरी त्याला ती खूप पसंत होती. जेव्हा तो तिला बघायला तिच्या घरी गेला होता तेव्हा साडीमध्ये अडखळत आलेली ती त्याला पहिल्या नजरेतच आवडली होती आणि त्यानं लगेच होकारही दिला होता. त्यामुळं आता त्याला तिच्यापासून एक क्षणही लांब राहू वाटत नव्हतं. शेवटी आईचा ओरडा खाल्ल्यावर कुठे पवनला अक्कल आली आणि तो बाहेर गेला. दुसऱ्या दिवशी दोघांनाही बाहेर पाटावर बसवून हळद पेटण्याचा कार्यक्रम झाला. आणि गुळणागुळणीमध्ये मात्र पवन खूप उत्साहात होता. पण सई मात्र पवनची गुळणी पदराने अडवल्याशिवाय दुसरं काही करत नव्हती. आणि हे पवनच्या नजरेतून सुटलं नाही. मग त्यानेही जरा माघारच घेतली. अंगठी शोधण्याच्या खेळातही त्याच्या हाती अंगठी लागूनही तो सईच्या हाताकडे अंगठी ढकलत होता. कारण त्याला मनातून वाटत होतं की तिने जिंकावं. आणि ती जिंकली सुद्धा. सर्वजण आता बायकोचा दरार राहील आयुष्यभर असं म्हणून पवनला चिडवत होते आणि तोही लाजत होता. पण सई बिचारी टम्म फुगून बसली होती. तिला या सगळ्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. हातातली पुस्तकं काढून कुठं आपल्याला इथं भांडेकुंडे खेळायला लावले असं तिला वाटत होतं. पण बिचारा पवन मात्र तिच्या प्रेमात पूर्ण बुडून गेला होता. ती नाराज आहे हे त्याच्याही लक्षात येत होतं. पण शेवटी नवीन जागा आहे म्हणून नसेल करमत तिला असं म्हणून त्यानेही जरा दुर्लक्षच केलं. सगळे खेळ संपले आणि तिसऱ्या दिवशी नवरी परत पाठवणीला निघाली. घरी जाता येते म्हणून नवरीबाई जाम खुश होते बरं का. पण आपले पवन साहेब तर सारखं गाडीच्या आसपासच फिरकत होते. त्यात त्यांचे मित्रही आता बसतो का गाडीत जाऊन असं म्हणून त्याला चिडवत होते. पवन सईच्या एका नजरेसाठी तडपडत होता आणि सई मात्र गाडीत एकदम सरळ तोंड करून बसली होती. त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही तिने. 3 दिवस सई माहेरीच होती आणि पवन सारखं त्याला कॉल करायचा. पण सई मात्र सारखं त्याला टाळायची. जाऊन जाईल कुठे, इथेच येणार आहेस ना असा विचार करत पवनही तिला जाऊ द्यायचा. आणि 3 दिवसांनी सई एकटी वापस आली. दिवसभर सासूबाईंच्या आज्ञेप्रमाणे सई काम करत होती. पवन मात्र दिवसभर ऑफिसमध्ये होता. आणि संध्याकाळी घरी आल्यावर मात्र तिला बघून एकदम खुश झाला होता तो. नंतर रात्रीचं जेवण वगैरे झाल्यावर सासूबाईंनी तिला त्याच्या म्हणजेच आता त्यांच्या रूममध्ये लावलं. आणि घाबरत ती रूममध्ये गेली. मात्र तोंडावरचा तोरा तसाच होता बरं का. पवन बेडवर बसला होता आणि तो तिथे असताना बेडवर कसं जायचं असा विचार करून ती कपाटासमोर काहीतरी खटपट करू लागली. त्यानेही तिच्या मनातली भीती हेरली आणि हळूच तिच्या मागून गेला आणि दोन्ही साईडने समोर कपाटाला हात लावले. आणि बिचारी सई त्याच्या हातांमध्ये कैद झाली. तिने मागे वळून पाहिलं तर दोघांचेही चेहरे एकदम समोरासमोर होते. फक्त 2 इंच अंतर होतं त्यांच्यात. तोही मग हळूहळू तिच्या अजून जवळ जाऊ लागला. पण तिने लगेच त्याला मागे ढकललं आणि पवन तर तिच्याकडे मोठे डोळे करून पाहू लागला. पण उगाच चिडण्यात काही अर्थ नाही म्हणून त्याने तिच्याशी बोलायचं ठरवलं. ती बेडवर जाऊन खाली मान घालून बसली होती. तोही तिच्याजवळ जाऊन बसला आणि ती अजून पलीकडे सरकली. तसं तोही अजून तिच्याकडे सरकला. ती परत पलीकडे सरकली आणि तो पण परत तिच्याकडे सरकला. मग काय, बेड किती वेळ पुरेल तिला सरकायला. मॅडम अजून पलीकडे सरकल्या आणि खाली पडतच होत्या की पवनने तिला अलगद धरलं आणि स्वतःकडे तोंड करून बसवलं. ती परत लांब जाण्यासाठी चुळबुळ करू लागली. तसं त्यानं तिचे दोन्ही हात घट्ट धरले आणि म्हणाला, हे बघ, ऐकून घे माझं आधी. मी काही नाही करत. मला फक्त बोलायचं आहे तुझ्याशी. तू आधी माझं ऐकून तर घे. पण सई मॅडम कुठं ऐकतायत होय. नुसती चुळबुळ. जसं काय तो खाणार आहे तिला. प्लीज नका ना असं करू. मला भीती वाटते.
तिच्या रडवेल्या स्वरावर शेवटी तो शांत बसला. भीती म्हणजे? माझी भीती का वाटते तुला? मी काय खाणार आहे का तुला? मला फक्त तुझंही माझ्यापासून लांब पडण्याचं कारण जाणून घ्यायचे. तो समजून घेण्याच्या स्वरात म्हणाला. मला नाही आवडत तुम्ही, आणि मला तुमच्याशी लग्न पण नव्हतं करायचं. सई मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट त्याच्या तोंडावरच म्हणाली, आणि पवन मात्र तिच्या तोंडाकडे बघतच राहिला होता. आतापर्यंत त्यानं खूप सहन केलं होतं तिला, पण आता मात्र कहरच झाला होता. काय? अगं काय बोलतेस तू हे? तुला हे लग्नाच्या आधी सांगता नाही का आलं? पवन थोडं चिडूनच म्हणाला, आणि त्याचे हे रूप बघून सई तर अजूनच घाबरली. नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. मला तुमच्याशी काय, मला कोणाशीच लग्न नव्हतं करायचं. मला शिकायचं होतं पुढे, पण बाबांनी ब्लॅकमेल करून मला बळजबरी लग्नाला उभं केलं. आणि असं म्हणून सई रडू लागली. तिचं रडणं बघून मग पवनला तरी कुठे दम निघतोय. मग त्याचाही राग टिकू शकला नाही तिच्या रडण्यापुढे. त्याने एक फुसकारा टाकला आणि तिच्याजवळ गेला, आणि हळूच तिचा हात हातात घेत म्हणाला, मग हे सगळं तुम्हाला आधी का नाही सांगितलंस? मी सांगितलं असतं समजून बाबांना. आणि यावर फुसफुस करत तिने फक्त नकारार्थी मान हलवली. अरे नुसता मान हलवून कसं कळेल मला? तोंडाने सांगावं लागेल ना तुला. मला तुमची भीती वाटते. आणि यावर पवन खळखळून हसला. अरे भीती वाटते म्हणजे? मी काय राक्षस दिसतो का तुला? त्यावरती, नाही. मग मला 10 तोंड आहेत का? नाही. की 4 हात आहेत? नाही. मग मला 3 डोळे आहेत का? नाही, तसं काही नाही. अरे मग का भीती वाटते तुला माझी? त्यानं कसंबसं हसवावर तिला विचारलं. कारण तुम्ही ओरडलात माझ्यावर आत्ता. ती तिचं लाल झालेलं नाक पुसत म्हणाली. बरं बाबा, सॉरी. आता नाही हा ओरडणार. मग आता घाबरू नका मला. त्याच्या या बोलण्यावर, ओके ठीक आहे, पण माझ्या पुढच्या शिक्षणाचं काय? बोल, तुला काय शिकायचंय? आपण लगेच उद्याच ॲडमिशन घेऊयात, ओके? आणि आई काही म्हणाला तर? कोणी काही म्हणणार नाही, मी आहे ना. त्याच्या या बोलण्यावर तिची कळी लगेच खुलली. बरं चला मग आता बॅग भरा. त्याच्या ह्या बोलण्यावर चकित होऊन ती म्हणाली, का? बॅग कशाला? कशाला म्हणजे? तुला आवडत नाही ना मी? मग आता घरी जायचं. नाही, ते तर मी असंच बोलून गेले चुकून. ती बिचारी त्याच्या बोलण्यावर घाबरली. कमी वय होतं त्यामुळे अल्लड होती बिचारी. चुकून बोललीस म्हणजे? मग मी आवडतो का तुला? त्यानं मस्त कैचीत पकडलं होतं तिला. मग ती लाजत म्हणाली, मी कधी म्हणलं की तुम्ही मला आवडता? आणि मग तो अजून जवळ जात म्हणाला, हो का? पण मला तू खूप आवडतेस. आणि त्यावर ती इतकी गोड लाजली की तोही तिच्यावर घायाळ झाला. बरं जाऊ दे, झोपू आता आपण. कशाला उगीच जागत बसायचं? असं म्हणून यावर तिची काय रिॲक्शन येईल ते त्याला बघायचं होतं. आणि मग तीही थोडं सैरबैर होत म्हणाली, झोपायचं? पण पहिल्या रात्री कोण झोपतं? तिच्या प्रश्नावर तोही हसून म्हणाला, हो का? तुला बरं माहिती आहे पहिल्या रात्री झोपत नसतात ते. त्याच्या प्रश्नावर ती थोडं लाजून म्हणाली, हो, माझ्या मैत्रिणींनी सांगितलंय ना मला काय करतात ते. सांग बरं मग काय करतात ते? तोही तिला खिजवत म्हणाला. ह्यावर ती लाजून आपल्या हाताने तोंड लपवून म्हणाली, मला नाही माहीत बाबा. आणि मग तो उठला आणि त्यानं रूमची कडी आतून लावली आणि तिच्या जवळ जाऊन बसला. आणि आपल्या हाताने त्याने तिचा चेहरा उंजळीत धरला. ती एकदम निराकस दिसत होती, एकदम अल्लड होती, भुळे बाबडी. पण तिच्या छातीत मात्र धडधड होत होतं. ती पहिल्यांदाच एका पुरुषाचा स्पर्श अनुभवत होती. आणि त्याने तिच्या माथ्यावर चुंबन घेतलं आणि हळूच तिच्या कानात आय लव्ह यू म्हणाला. आणि मग तीही लाजून त्याला आय बी लव्ह यू असं म्हणाली. मग पवनने याच्यातच तिचा होकार समजून तिला जवळ घेतलं. त्याच्या बलदंड बाहुपाशात ती नाजूक कळी दिसत सुद्धा नव्हती, एवढी घट्ट पकडली होती त्यानं. हळूहळू मग तिच्या खालच्या ओठाला पकडून त्यानं किस करायला सुरुवात केली. तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. पूर्ण अंगावर त्याच्या स्पर्शाने रोमांच उठला होता. त्याचे हात मात्र तिच्या संपूर्ण शरीरावर फिरत होते आणि त्याने तिच्या शरीरामध्ये उष्णता तयार होत होती. त्याने मग तिचे कपडे काढायला सुरुवात केली आणि ती अजूनच लाजू लागली. सगळ्यांसमोर नेहमी ओढणी घेऊन राहणारी ती आज त्याच्या मिठीत निर्वस्त्र होत होती, आणि तेही एका पुरुषाच्या मिठीत. ती खूप घाबरत होती, पण तो सारखं तिच्या कपाळावर किस करत तिला विश्वास देत होता. थोड्याच वेळात तिच्यावर फक्त त्याचंच वर्चस्व होतं. तिचं संपूर्ण शरीर त्याच्या कुशीत होतं आणि तोही खूप काळजीने तिला हाताळत होता. ती आता फक्त त्याची होती आणि तिने स्वतःला त्याच्या स्वाधीन केलं होतं. तिनेही मग आपले दोन्ही हात त्याच्या गळ्यात गुंफून साथ दिली आणि दोघेही आपल्या शरीराची ती गोड तहान मिटवू लागले. त्या अंधाऱ्या खोलीत ते दोघेही निर्वस्त्र आणि घामाने भिजलेले होते. थोड्याच वेळात दोघांचंही थरथरतं शरीर शांत झालं आणि दोघेही थकून एकमेकांच्या कुशीत झोपी गेले. आणि आज ती गोड कळी त्यानं फुलवली होती. तिचं आज फूल झालं होतं. कशी वाटली स्टोरी? कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हो, आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.